नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आजी म्हणत असतात की गुरुजी फोन का उचलत नाही आहेत. गुरुजींनी फोन उचलला तरच ते मला सांगतील ना की पूजा कशी पार पडली, पूजा कशी पार पडली कशी नाही ते मला गुरुजींनी सांगितल्याशिवाय कसं काय कळेल. तेव्हा इथे पूजा जर व्यवस्थित पार पडली असेल आणि जर गुरुजींनी मला सांगितलं तर इथे आता अर्णव आणि त्याचबरोबर लावण्या हे दोघे जण एकत्र येतील, त्यांचं लग्न होईल, ही गोष्ट मलासुद्धा कळेल ना. या गोष्टीवरती माझासुद्धा विश्वास बसेल. तेव्हा इथे आजी गुरुजींना पुन्हा पुन्हा फोन ट्राय करत असतात. तेवढ्यातच तिथे आता आलेली असते वल्लरी. वल्लरी म्हणत असते की आई, तुम्हाला काय वाटतं, पूजा व्यवस्थित पार पडली असेल ना? ही कुठली पूजा आहे? एवढी मोठी पूजा असते का कधी? कुठली पूजा होती ही? तेव्हा आजी म्हणतात, तुला काय करायचं आहे? पूजा ही पूजा असते, ती कशी होती काय होती हे काय सांगायचं असतं. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही पण खरंच खूप मोठी पूजा होती का? अर्णव आणि लावण्या कधी गेलेत? येव्हाना पूजा व्हायला हवी होती, पण अजून काही पूजा झालेली नाही आहे आणि ते दोघेजणं काही घरी आलेले नाही आहेत. तेव्हा इथे आजी म्हणते, तू नको काळजी करू, कळलं ना, पूजा व्यवस्थितच होती आणि पूजा व्यवस्थितच झाली असेल, ते दोघेजणं येतच असतील. त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे लावण्य आलेली असते. लावण्य म्हणते, आजी पूजा अगदी व्यवस्थित पार पडली, खूपच जास्त छान, तू जसं सांगितलं होतंस ना तशीच पूजा पार पडली. तेव्हा इथे वल्लरी आता मागून सगळं बघत असते. तेव्हा लावण्य म्हणत असते की आजी, खरं सांगू का, ती पूजा करत असताना ना मला असंच वाटत होतं की आम्ही खरोखरचे कपल आहोत आणि आम्ही लग्न झाल्यानंतर दोघेजणं तिथे आता देवी आईचा आशीर्वाद घ्यायला गेलोत असं वाटत होतं. खरोखर असे कपल आहोत अशीच फिलिंग येत होती मला. तेव्हा इथे आजी म्हणते, हो ना, पूजा अगदी व्यवस्थित पार पडली ना, तुम्हाला देवी आईचा आशीर्वाद मिळाला ना दोघांना? तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, हो ना आजी, पूजा अगदी व्यवस्थित पार पडली, तू अर्णवला विचार ना. अजिबात तू काळजी करू नको, खरंच पूजा इतकी छान पार पडली ना, तर मला तर खूपच जास्त आनंद झाला तिथे जाऊन. तेव्हा तिथे गेल्यानंतर पूजा केल्यानंतर मलासुद्धा असंच वाटत होतं की मी या घरची सून आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लावण्य हे सगळं मुद्दामून बोलत असते. ती म्हणते की आजी, पूजा तर मीच केली आणि गुरुजींनी ज्या पद्धतीने सांगितलं ना, मी त्या पद्धतीने पूजा केलेली आहे. तेव्हा इथे आजी म्हणते की चला, आता अर्णवच्या मनामध्ये एकदा का तुझ्याबद्दल जागा निर्माण झाली की मी लगेचच तुमच्या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढायला मोकळी, असं आजी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव त्याचबरोबर आकाश सगळेजण बोलत बसलेले असतात. तेव्हा आकाश म्हणतो, ताई काय मग दादाने पूजा एकदम व्यवस्थित केली का? तेव्हा अंजली म्हणते, हो ना रे, अर्णवने खूप छान पूजा केली. आता इथे लावण्याने पूजा नीट केली की नाही मला माहिती नाही, पण इथे आपल्या अर्णवने पूजा खूपच जास्त उत्तम केली. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की दादा आता पूजा वगैरे करण्यामध्ये एक्सपर्ट झालेला आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की इथे ईश्वरीने सगळी तयारी अगदी व्यवस्थित पार पाडली. सगळी तयारी तर ईश्वरीनेच केली होती ना, म्हणून तर इथे अर्णवची पूजा व्यवस्थित झाली. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, पण ताई अगं जीजू कुठे आहेत? जीजू मला दिसलेच नाही आहेत. तेव्हा अंजली म्हणते, अरे त्यांची तब्येत ठीक नव्हती ना, म्हणून ते लगेच निघून आले. तेव्हा आकाश म्हणतो, पण कुठे आहेत ते? ते घरीसुद्धा आलेले नाही आहेत. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, काय, ते अजून घरी आलेले नाही आहेत? तेव्हा ते आमच्या आधीच निघाले. तेव्हा मामा म्हणतात, हो का, पण अगं ते घरी कुठे आलेत? मग जर तुझ्या आधी निघालेत तर मग राजेश गेले कुठे? तेव्हा अर्णव म्हणत असतो, ताई अगं पण जीजूंना जर बरं वाटत नव्हतं तर त्यांनी तसं सांगायचं ना, आपण सगळेजणच पूजा उरकून लवकर घरी आलो असतो. तेव्हा अंजली म्हणते, अरे चिंटू, तुम्हाला सगळ्यांना टेन्शन नको ना, म्हणून त्यांनी कोणाला काही सांगितलं नाही. त्यांनी मलाच फक्त सांगितलं की त्यांची तब्येत ठीक नाही आहे, ते लगेच तिथून निघतायत म्हणून. मला तुझ्याबरोबर पूजेला थांबायला सांगितलं होतं. तेव्हा मामा म्हणतात, अगं पण अंजली, इथे आता जावईबापूंनी सांगायचं ना की तब्येत ठीक नाही आहे म्हणून आणि सगळं सोडून घरी यायचं. ते कुठे आहेत आता? घरीसुद्धा आलेले नाही आहेत. तेव्हा अंजली आता फोन करत असते. ती म्हणत असते, अरे देवा, कुठे गेले मग? मला तर वाटलं होतं की ते सगळ्यात आधी घरी आले असतील. तेवढ्यातच तिथे आता इथे राकेश आलेला असतो. राकेश म्हणत असतो की अरे वा, तुम्ही सगळेजण आलातसुद्धा का?
तेव्हा इथे अर्णव म्हणतो की जीजू तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला कसं वाटते आता. तेव्हा अंजली म्हणते या तुम्ही इथे या बसा. तेव्हा इथे आता राजेश म्हणत असतो की मी बरा आहे, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. तुमची पूजा व्यवस्थित पार पडली ना ते मला आधी सांगा. मला बरं वाटत नव्हतं म्हणून सगळ्यात आधी मी डॉक्टरांकडे गेलो. हे काही गोळ्या औषधं प्रिस्क्रिप्शन सगळं दिले, मला इंजेक्शनसुद्धा दिले. ते मला खूप जास्त टेन्शन होतं, धडधड होत होती म्हणून मला कसं तरीच वाटायला लागलं आणि म्हणून मी तिथून बाहेर पडलं. तुम्हाला कुणाला काळजी वाटायला नको म्हणून कुणाला काही सांगितलं नाही, पण मी डॉक्टरांकडे जाऊन आलो आहे आणि आता माझी तब्येत एकदम ठीक आहे, नका काळजी करू. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की जावई बापू एक काम करा, तुम्ही तुमच्या रूममध्ये जा आणि जरा आराम करा, तुम्हाला बरं वाटेल, थोडा आराम करा तुम्ही. तेव्हा अंजली म्हणते चला चला तुम्ही माझ्याबरोबर चला, रूममध्ये चला आणि आराम करा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मामा म्हणत असतात की अर्णव, अरे जर जावई बापूंना बरं वाटत नव्हतं तर त्यांनी लगेच घरी यायचं ना, असं कुठे एवढा वेळ थांबले होते. तेव्हा इथे अर्णव आता विचारात पडलेला असतो. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात आकाश जा जा बरं, जावई बापूंना काय हवं नको ते बघ जा. तेव्हा इकडे आता आकाशला मामांनी तिथून पाठवलेलं असतं. त्यानंतर इथे मामा म्हणत असतात की आकाश, अरे जावई बापूंना जर बरं वाटत नव्हतं तर त्यांनी घरी यायला हवं होतं ना, एवढा वेळ ते कुठे गेले होते. आणि इथे पूजेला तर ते खूपच जास्त उत्साहामध्ये निघाले होते, मग अचानक तिथून एवढं का निघाले. तेव्हा इथे आता सगळ्या गोष्टी अगदी संशयास्पद मामांना वाटत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता आलेली असते घरी, ती म्हणजे ईश्वरी. ईश्वरी घरी येते. सगळेजण खूपच जास्त टेन्शनमध्ये बसलेले असतात. ईश्वरी म्हणत असते की काय झालं आहे, तुम्ही तिघीजणी एवढ्या टेन्शनमध्ये का, सगळं काही ठीक आहे ना. हे बघा तुम्ही माझ्यापासून काही लपू नका, जे काही असेल ना ते मला सांगा, आपण याच्यावरती सगळेजण मिळून काहीतरी तोडगा काढूया. कसलं टेन्शन आहे. आई अगं तू तरी सांग ना काय झालं आहे. ताई तू तरी सांग ना. आत्या अगं काय झालं मला सांगा तरी. हे बघा जे काही घडलं आहे ते तुम्ही मला स्पष्टपणे सांगा, मला पण कळलं पाहिजे ना की तुम्हाला कसलं टेन्शन आहे ते. हे बघा आणि जे काही टेन्शन असेल तुम्ही मला सांगा, ईश्वरी आहे ना, ईश्वरी सगळं टेन्शन दूर करेल, तुम्ही फक्त बोला तरी. तेव्हा इकडे आता लगेच वसू आत्या म्हणत असते अगं बाई एवढं मोठं टेन्शन आहे ना, तू एकटी तरी काय करणार आहेस, काही करू शकणार नाही आहेस तू. आता काय होईल कसं होईल या गोष्टीची मला भीती वाटते. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते वसूताई नका काळजी करू, जे काही होईल ना ते अगदी चांगलं होईल, तुम्ही नका विचार करू. पण एवढं मोठं संकट येईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते आई अगं कसलं टेन्शन आहे तुला, कसलं इथे संकट आले मला सांगा ना, तुम्ही माझ्यापासून काय लपवताय, मला सांगा बरं, सांगा काय झालं आहे. तेव्हा इकडे नम्रता म्हणत असते इशू हे बघ तू पॅनिक होऊ नकोस, नको तू स्वतःला त्रास करून घेऊस. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते ताई अगं काय झालं आहे, प्लीज सांगायला म्हणा काय झालं आहे ते. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते जे काही असेल ते सांगा, माझ्यापासून कुठलीही गोष्ट तुम्ही लपून ठेवू नका. त्यानंतर नम्रता म्हणत असते इशू तू नको काळजी करू, हे बघ जे आहे ते आहे. आता कितीही मोठी संकट असलं अडचण असली तरीसुद्धा तुला सांगायला तर हवंच ना. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते ताई अगं इकडचं तिकडचं कशाला बोलतेस, मुद्द्याचं बोल ना काय झालं आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणते ठीक आहे बाबा आई, मी आता इशूपासून ही गोष्ट लपून ठेवू शकत नाही, आता तिला ही गोष्ट कळलीच पाहिजे, तेव्हा मी तिला सांगणार आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणते आत्या आई तुम्ही मला माफ करा, आता मी इथे इशूला जे काही घडलं आहे ना ते सगळं स्पष्टपणे सांगते. अगं सांगते काय, दाखवते मी इशू. इशू मागे वळून बघ ना तिकडे. तेव्हा इशू आता मागे वळून बघते तर तिथे तिचे बाबा आलेले असतात आणि इथे इशू आपल्या बाबांना जेव्हा बघते तेव्हा तिला खूप जास्त आनंद होतो. तेव्हा इथे आता त्यांचे बाबा आलेले असतात. इथे ईश्वरीला सरप्राईज द्यायचं असतं, त्यामुळे इथे सगळेजण तिला फसवतात. पण इथे ईश्वरी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. तिला असं वाटतं की माझ्या घरावरती कसलं खरोखर संकट आलं आहे की काय, एवढी ती आता पॅनिक झालेली असते. त्यानंतर इथे तिचे बाबा तिला बघून खूप जास्त खुश होतात आणि ईश्वरीला तर फारच आनंद झालेला असतो. ती लगेचच आपल्या वडिलांना मिठी मारते आणि म्हणत असते बाबा कसे आहात तुम्ही आणि तुम्ही कधी आलात. तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात अगं मी सकाळीच आलो आहे, तू इथे ऑफिसला गेली होतीस ना त्याच्यानंतरलाच मी इथे घरी आलेलो आहे तुला सरप्राईज देण्यासाठी.
तेव्हा हे सगळेजण तुला फसवत होते. तेव्हा इथे आपल्या बाबांना आता ती भेटत असते लहान मुलांसारखी, इकडे उड्या मारत असते. तिला फार आनंद झालेला असतो. तेव्हा वसू आत्या म्हणते, बघा बघा आता ईश्वरी कशी लहान मुलांसारखी उड्या मारते ते बघा. त्यानंतर इकडे काका म्हणतात की खरंच माझ्या मुलीला भेटून मला खरंच खूप छान वाटते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अच्छा म्हणजे हे सगळं असं घडलं होतं आणि तुम्ही मला विनाकारण घाबरवलंत. तुम्हाला माहिती आहे का मी किती टेन्शनमध्ये होते, पण मी माझ्या बाबांना बघितलं ना, माझं टेन्शन सगळं दूर झालं. पण ताई तू हे सगळं काय बोलत होतीस गं? मला कळलं पाहिजे, मला सांगितलं पाहिजे, मला घाबरवलंस ना तू. थांब आता मी तुला सोडणार नाही. आणि तिच्या मागे तिला मारायला आता इथे ईश्वरी धावत असते. तेव्हा नम्रता आणि ईश्वरी दोघी आपल्या बाबांच्या जवळ येतात. त्यांना मिठी मारून त्या दोघीजणी खूप हसत असतात. इतका त्यांना आनंद झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेश म्हणत असतो की हे तुझे पैसे तुला परत देईन ना. मी काय ते पैसे घेऊन मड्यावर चालू आहे की काय? हे बघ मला धमकी देऊ नकोस, कळलं ना. मी रस्त्यावरचा माणूस आहे. जर रस्त्यावरती आलो ना तरीसुद्धा मला फिकीर नाही आहे, कळलं का. ही गोष्ट तू लक्षात ठेव. भीक नाही घालत मी तुझ्या अशा धमकींना. त्यानंतर अंजली तिथे येते आणि म्हणत असते, काय हो कोणाशी बोलताय? आणि इथे रस्त्यावरचा माणूस आहे, पुन्हा रस्त्यावरती आलो तर मला भीती वाटत नाही, असं का बोलात तुम्ही? काय झालं आहे नक्की? तेव्हा इथे आता लगेच राकेश म्हणत असतो की कसं आहे ना अंजली, अगं काही गोष्टींचं टेन्शन असतं. म्हणजे आता बऱ्याचशा गोष्टी करतो ना मी. इथे लहान मुलांची NGO नाही का चालवतो, त्यांच्या आश्रमाची. अगं तिथे थोडी पैशांची अडचण आहे. म्हणजे तिथे आता पूर्वी कसं राशन वगैरे किराणा सगळं काही दुकानातून आणला जायचा, त्यामुळे त्यांचा खर्च अगदी सुरळीतपणे व्यवस्थितरित्या सुरू होता. पण आता काय झालं माहिती आहे का, इथे त्या NGOला जास्त डोनेशन वगैरे मिळत नाही आहे, बरोबर. आणि ते लोक आहेत ना ते आता किराणा वगैरे द्यायला तयार नाही आहेत, धमकी देत आहेत ते लोक. म्हणूनच त्यांना म्हणत होतो की पैसे वगैरे तुम्हाला मिळतील, त्या मुलांना तुम्ही राशन द्या. तुम्ही काय मला इथे मारणार किंवा मला मारायची धमकी देणार? मी रस्त्यावरचा माणूस आहे, मी सगळं काही मॅनेज करेन, असं मी त्यांना म्हणत होतो. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की मला काही गोष्टींचं टेन्शन आहे. टेन्शनपेक्षा ना मला धडधडी आहे, धडधडी. माझ्या हृदयामध्ये सातत्याने धडधडी होत असते. म्हणजे सगळं काही व्यवस्थित सुरू आहे ना, NGOमध्ये सगळं सुरळीत आहे ना. त्या मुलांना, लहान मुलांना इथे खाणं पिणं एज्युकेशन सगळं काही मिळालं पाहिजे, असा माझा अट्टहास असतो गं. म्हणून मी त्यांच्यासाठी काही एक्स्ट्राची कामं करतो आहे. पण इथे माझ्या डोक्याचा स्ट्रेस संपतच नाही आहे. त्यानंतर अंजली म्हणते, अहो तुम्ही काय एवढं टेन्शन घेतलं? अहो चिंटू आहे ना, मी चिंटूशी बोलते. चिंटू तुम्हाला हवे तेवढे पैसे देईल आणि मग तुम्ही ते पैसे आश्रमाला द्या, कळलं का. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अंजली अगं पण चिंटूलासुद्धा सारखं सारखं काय सांगायचं की मला इथे पैशांची मदत हवी आहे म्हणून? चांगलं नाही वाटत ना ते. तेव्हा अंजली म्हणत असते, अहो असा काय विचार करताय तुम्ही? हे बघा चिंटू तुम्हाला नाही म्हणणार नाही. तुम्हाला इथे काय स्वतःच्या मजेसाठी पैसे हवेत का? तर इथे लहान मुलांची NGO चालवता तुम्ही, त्यासाठी तुम्ही डोनेशन देत असता. मग आता तुम्ही जर एवढं चांगलं काहीतरी करताय तर उगाच अर्णव नाही का म्हणेल आणि का ते तुम्हाला देणार नाही? मी त्याच्याजवळ बोलते तर तुम्हाला नक्की पैशांची मदत करेल. तेव्हा इथे अंजली म्हणते, मी आलेच हा. तेव्हा राकेश म्हणत असतो की पैशांची मदत तर तो मला करेलच, मला माहिती आहे. आता मला हवे तेवढे पैसे मिळतील. NGOच्या नावाखाली मी इथे अर्णवकडून कितीतरी पैसे उकळलेले आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो राकेशला माहिती नसतं की पापाचा घडा भरायला वेळ लागत नाही. पापाचा घडा लवकरच भरेल आणि तो फुटेलसुद्धा. त्यानंतर इथे आता राकेश म्हणत असतो की माझी मूर्ख बायको आता इथे अर्णवकडून लगेचच पैसे घेऊन येईल आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व करेल. तेव्हा इथे आता अंजली ही किती साधी भोळी आहे हे या गोष्टीवरून लक्षात येतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता सगळेजण जेवून वगैरे बसलेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी जाते आणि सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येते. त्यानंतर ईश्वरी म्हणत असते की मला तर आहे ना कितीतरी दिवस आईस्क्रीम खावासा वाटतच होता. बरं झालं आज तो योग आला. तेव्हा इकडे आत्या म्हणत असते की आज तुझे इथे बाबा पण आलेत ना, मग तुला तर डबल आनंद झाला असेल. काय गं नमू, बरोबर ना? आणि इथे असं तसं तू काही ना काहीतरी काम करतच असतेस, बरोबर की नाही? यावेळेलासुद्धा महत्त्वाचं काम तुझं झालंच असेल. तेव्हा इथे आता ईश्वरीचे बाबा म्हणतात
की ईश्वरी बाळा, अगं तू कशी आहेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबा मी ठीक आहे, पण तुम्ही इथे असे अचानक कसे काय आलात? म्हणजे सरप्राईज दिलं ते माहिती आहे, पण अचानक कसे आलात? तुमचं काही काम होतं का? तेव्हा इथे काका म्हणतात, हो ना, अगं तुझं लग्न जमवायचं आहे ना, म्हणून मी इथे आलो आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय? आणि तिला आश्चर्य वाटतं आणि ती स्वतःच हसायला लागते आणि म्हणते, बाबा तुम्ही पण ना, तुम्ही पण माझी इथे मस्करी करायला लागलात का? आत्ताच आलेत ना तुम्ही? आणि हे बघा, मला काही एवढ्या लवकर लग्न वगैरे करायचं नाही आहे. लग्नाची घाई का करताय तुम्ही? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया काकांकडे बघायला लागते आणि म्हणते, काय आहे सांगायचं ना. त्यानंतर आजी आता निवांत बसलेली असते. तेव्हा अंजली तिथे येते आणि म्हणते, आजी काय झालं गं? कसला विचार करतेस? आता तू सांगितल्याप्रमाणे पूजासुद्धा मंदिरामध्ये व्यवस्थित पार पडली. तेव्हा इथे आजी म्हणत असते, आता मला फक्त एकच हवं आहे गं, की इथे आता अर्णवच्या मनामध्ये लावण्याने जागा निर्माण केली पाहिजे आणि त्या दोघांचं लग्न झालं पाहिजे अशी इच्छा आहे माझी. तेव्हा अंजली म्हणत असते, की आजी अगं पण जी तुझी इच्छा आहे ती देवाची इच्छा आहे असं कशावरून? अगं दैवी संकेत दुसराही काहीतरी असू शकतो ना. थांब मी तुला पूजेचे फोटो दाखवते. तेव्हा अंजली म्हणते, हे बघ, हे सगळे पूजेचे फोटो आहेत. तू येऊ शकली नाहीस ना, म्हणून ते तुला जवळून बघता यावे म्हणून ते फोटोज मी माझ्या मोबाईलमध्ये काढलेले आहेत. तेव्हा इथे अंजली म्हणते, हे बघ, हे आहेत ते फोटो. तर इथे प्रत्येक फोटोमध्ये आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजणच आजीला दिसत असतात. पूजा करत असताना, इथे पूजेची सगळी तयारी करत असताना अंजली अर्णवबरोबर दिसत असते. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, अगं पण हे काय? ह्या पूजेमध्ये तर अर्णवबरोबर फक्त आणि फक्त कोण आहे? तर इथे ईश्वरी आहे. तर इथे ईश्वरी अर्णवबरोबर काय करते? आणि सगळ्या पूजेमध्ये तर तीच बरोबर आहे ना. लावण्य तर म्हणत होती की तिने पूजा केली आहे म्हणून. तेव्हा अंजली म्हणते, हो आली ना, पण सगळ्यात शेवट आरतीचा मान घ्यायला आली ती पूजेचा. नाहीतर इथे सगळी पूजेची तयारी मात्र इथे आपल्या ईश्वरीनेच केली होती. अगं आजी, दैवी संकेतसुद्धा हाच असू शकतो ना. तेव्हा इथे आजी म्हणते, नाही, मला कुणाचं काही ऐकायचं नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे, आता मामा आणि मला जे काही वाटतं ते तुला ऐकायचंच नाही आहे. तुला जर तुझ्या मनाचंच ऐकायचं आहे तर मी तरी काय करू? जाते मी. पण आता तू बघ, या फोटोमध्ये बघ, अर्णवबरोबर कोण आहे? अर्णवबरोबर सगळीकडे ईश्वरीच आहे की नाही? अगं ईश्वरी आणि अर्णव या दोघांनीच पूजा करावी अशी देवाची सुद्धा इच्छा आहे. दैवी संकट आहे ते. पण तुला तर आमचं काही ऐकायचं नाही आहेत ना. दैवी संकेतसुद्धा तुला ऐकायचे नाही आहेत. अगं आजी, देवाची सुद्धा ही इच्छा आहे की अर्णव आणि ईश्वरीने एकत्र यावं. लावण्याने नाही. तुला माहिती आहे, ईश्वरी होती म्हणून अर्णवची ही पूजासुद्धा एकदम व्यवस्थित पार पडली. नाहीतर लावण्याने काही केलं नसतं. तेव्हा आजी म्हणते, अगं पण ती ईश्वरी अचानक कुठून आली? तेव्हा आजी म्हणते, तिला कुठे यायचं होतं? लावण्य आणि अर्णवने ही पूजा करायला हवी होती ना. तेव्हा अंजली म्हणत असते, आजी अगं असं काय करतेस? घरची पूजा होती म्हणून मीच तर ईश्वरीला इन्व्हाइट केलं होतं ना, म्हणून ती माझ्या सांगण्यावरून तिथे आली होती. पण बरं झालं ना ती आली. आजी अगं तुला माहिती आहे का, ईश्वरी होती ना म्हणून पूजा व्यवस्थित पार पडली. अगं पूजेची इतकी कठीण कठीण तयारी, सगळी तयारी आपल्या ईश्वरीने केली. धान्य आणण्यापासून ते इथे आता नैवेद्य बनवण्यापर्यंत सगळं काही ईश्वरीने केलं. ती होती म्हणून अर्णव व्यवस्थित पूजा पार पाडू शकला, हो की नाही? तेव्हा इथे आता आजी म्हणत असते की मला अजिबात ऐकायचं नाही आहे. हा जर दैवी संकेत आहे तर मग इथे लावण्य आणि अर्णवची पत्रिका कशी जुळते? त्यांचं लग्न कसं काय होणार आहे? असं इथे आजी म्हणतात. त्यानंतर इथे आता अर्णव आपलं काम करत असतो. इथे सह्या वगैरे करत असतो. तेव्हा अंजली तिथे येते आणि म्हणते, की अर्णव, मला जरा थोडं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. अरे इथे आता अर्णव म्हणतो, ताई महत्त्वाचं बोलूया. आधी तू मला सांग, जिजू कसे आहेत? त्यांची तब्येत ठीक आहे का? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, की हो, त्यांची तब्येत आता ठीक आहे, बरे आहेत ते. तेव्हा अंजली म्हणते, की त्यांना बरं वाटते कारण त्यांना खूप स्ट्रेस आला आहे ना म्हणून. म्हणून त्यांना बरं वाटत नाही आहे. अरे चिंटू, ते ज्या NGOसाठी काम करतात ना, त्या NGOला पैशांची गरज आहे. त्याच्यामुळे त्यांना इथे राशन पाणी वगैरे सगळं काही वेळेत मिळत नाही आहे. सगळ्याला त्यांना उशीर होतो आहे आणि जे लोकं धान्य पुरवायचे ते दुकानदार म्हणतात की आता धान्य पुरवलं जाणार नाही म्हणून सगळेच्या सगळे पैसे क्लिअर करा, तेव्हाच तुम्हाला धान्य दिलं जाईल. चिंटू, मी काय म्हणते, त्यांना थोडी पैशांची मदत केली असतीस तर? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी बघतो ना ताई, मी इथे आता चेक साईन करून देतो, तू नको काळजी करू. त्यानंतर अंजली आता पैशांची मागणी करून तिथून आता जाते.
तेव्हा इथे मामा म्हणत असतात की अर्णव, अरे एन जी ओला पैशांची गरज कशी काय असू शकते? तेव्हा अर्णव म्हणतो की दर महिन्याला आपण जे त्यांना डोनेशन पाठवतो ना, ते पोचतंय ना त्यांना. तेव्हा मामा म्हणतात मग काय, अरे दर महिन्याला तुझ्याकडून डोनेशन जाते त्यांना, सगळं काही सुरळीत होतं तिथे, आणि अचानकपणे असं काय घडलं की इथे आता सगळी गडबड होऊन बसली आहे. तेव्हा मामा म्हणतात, मी काय म्हणतो अर्णव, पैसे तू दे, पण मला आधी जाऊन तिथे चौकशी करावी लागणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा चौकशी करत असताना जिजू आणि ताई यांना काही कळायला नको, नाहीतर त्यांना वाईट वाटेल. तू फक्त तुझ्या लेवलवरती जा आणि तिथे चेक कर की सगळं काही व्यवस्थित आहे की नाही ते. तेव्हा अर्णव म्हणतो, कारण दर महिन्याला मी इथे चेक साईन करून डोनेशन तर त्यांना देतोय. त्यानंतर इथे अर्णव म्हणतो की ताईला काही कळता कामा नये, नाहीतर ती उगाचच टेन्शन घेईल. तर पुढील भागामध्ये बघूया प्रेक्षकांनो. इथे मामा येतात, अर्णवला म्हणत असतात की मी एन-जी-ओला भेट दिली. एन-जी-ओमध्ये व्यवस्थित सगळं कामकाज सुरू आहे. त्यांना कसलीही पैशांची वगैरे गरज नाही आहे. त्यांना खूप छान पद्धतीचं डोनेशन मिळतं आहे. काही गडबड नाही आहे तिथे. सगळं काही व्यवस्थित आहे, असं मामा आता अर्णवला म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि सुरळीत होत असतात आणि त्याच्यामध्येच इथे आता महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. ते म्हणजे इथे ईश्वरीचं लग्न ठरवण्यासाठी तिचे बाबा आता आलेले असतात. पण ही गोष्ट ईश्वरीला सांगायची कशी? त्यानंतर इथे आजी म्हणत असते की ईश्वरी, तू एक काम कर ना. अगं इथे लावण्याच्या मनात कशी अर्णवबरोबर जागा आहे, तसं अर्णवच्याही मनामध्ये तू लावण्याबद्दल इथे आता प्रेम निर्माण कर ना. तुझं तो सगळं ऐकतो ना म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की लावण्याताई, आता तुम्हाला अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तर इथे ईश्वरीने आता लावण्यालासुद्धा संस्कारी कसं बनायचं हे शिकवण्याचा आता इथे विडा उचललेला असतो आणि त्या पद्धतीने ती आता आपलं कामकाज करत असते प्रेक्षकांनो.